नमस्कार मंडळी. खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गणपती घरोघरी आलेत आणि सगळ्यांची खूप अशी धावपळ चालू आहे, पदार्थांची धावपळ चालू आहे. इकडे तिकडे जाण्यासाठी आपण काही ना काही खाऊ घेऊन जातो बरोबर. आणि या वेळेला आपल्याकडे गणपती बघायला आलेले बरेचसे जण हे ना पेढे आणतात, कोणी बर्फी आणतं. तर आपण आज जी रेसिपी बघणार आहोत ती खव्यापासून बघणार आहोत, कंदी पेढे. तर तुमच्याकडे पण असे खूप सारे जर खवा किंवा पेढे जमा झाले असतील तर तुम्ही त्याच्यापासून सुद्धा हे पेढे बनवू शकता. तर ही एक टीप होती. मी घेतलाय खवा, पण ह्या खव्यापासून कमी साखरेचे आणि कमी वेळात होणारे कंदी पेढे आपण बघणार आहोत, की जे तुमचे साधारण 8 ते 10 दिवस सहज टिकतात फ्रीजमध्ये. आणि बाहेर तर तुम्ही ठेवले तर ते 3 ते 4 दिवस तरी नक्की राहतात. प्युअर खव्यापासून केलेले पेढे आहेत. हा खवा जो आहे तो मी घरी न तयार करता डेअरी मधनं आणलेला आहे. तुम्हाला मी घरी कसा खवा करायचा तेही दाखवेन, पण सध्या गृहिणींना वेळ नाही, घरी पाहुण्यांची लगबग असते, कोणी ना कोणी येत असतं. तर त्याच्यामुळे पटकन तयार होणारे हे कंदी पेढे मी तुम्हाला दाखवते. आणि दुसरं म्हणजे तुमच्या घरी सुद्धा जर खूप असे काजू मोदक म्हणा किंवा हे असे ठेवले गेलेले असतील गणपती बाप्पांसमोर, तर तुम्ही त्याचे सुद्धा या प्रकारचे पेढे तयार करून ठेवू शकता, की जेणेकरून त्याचे शेल्फ लाईफ वाढेल. तर अशा ह्या मंगलमय सणांसाठी आपण वेगळे वेगळे पदार्थ बघणार आहोत. आणि त्यातलाच हा एक पदार्थ आहे की कमी वेळात होणारी, झटकन, कमी त्याच्यामध्ये साखर आहे, कमी गोड आहेत, असे छान खमंग असे कंदी पेढे बघायचं. चला मग बघूया आपण. साहित्य बघूया आपण आता. खवा आहे, 400 ग्रॅम खवा आहे. आणि त्याच्यासाठी मी थोडेसे साधारण पोहे खातो तसे एक अर्धा चमचा वेलदोडा पूड आहे. आणि त्याच्यात ही साधारण पाऊण वाटी साखर, एक 150 ग्रॅम मी साखर घातलेली आहे. साखर मी जास्त घातलेली नाही आहे कारण मला खूप मिष्ट गोड बनवायचे नाही आहेत. आणि दुसरं कंदी पेढा हा खूप गोड नसतो, तर त्याच्यामुळे मी तेवढी घातली. तुम्हाला जर वाटत असेल कमी तर तुम्ही जास्त घालू शकता, पण मी तरी माझ्या प्रमाणे 400 ग्रॅमला 150 ग्रॅम साखर, पण ती पिठी साखर केलेली आहे, मी साधी साखर वापरलेली नाही आहे. आणि थोडी वेलदोडा पावडर, बस मी एवढ्यातच करणार आहे. छान मोकळा करून घेतला आहे खवा. आणखीन तूप वगैरे मी काहीही घातलेलं नाही आहे, पॅनमध्ये फक्त तो घेतला आणि तो छान मी परतवणार आहे. आणि परतवल्यानंतर त्याचा जो ओरिजिनल कलर आहे, आता सुद्धा तुम्हाला दिसत असेल तो खूप प्युअर आहे. आणि थोडासा त्याचा रंग जो आहे तो असा चॉकलेटी कलरचा आहे, पण अजून आपण परतवल्यानंतर तो जास्त थोडासा डार्क चॉकलेट होईल. मी कुठलाही कलर त्याच्यासाठी वापरणार नाही आहे. त्याचं जे तूप असतं तर ते सुटतं आणि तो छान बघत असाल तुम्ही तर तो इतका सुंदर, जसं आपण खमंग म्हणतो तर तसं छान भाजला गेलेला आहे तो. आणि हे पेढे टिकतात साधारण 10-15 दिवस तरी हे पेढे आरामात टिकतील फ्रीजच्या बाहेर. आणि तुम्ही बघत असाल तर मी कुठलंही तूप वगैरे घातलं नव्हतं तरी पॅनला आपला खवा चिकटलेला नाही आहे आणि तो छान असा खमंग भाजला गेलेला आहे. हे कंदी पेढे तुम्ही घरच्या घरी करू शकता खवा आणून. मी हा आत्ता आणलेला आहे, बाहेरचा खवा आणलेला आहे. मी तुम्हाला नेक्स्ट वेळेला घरी पण खवा करून दाखवेन. आणि ही जी होती पाऊण वाटी साखर, साधारण 150 ग्रॅम साखर आहे ही, तर ती मी आता पिठी साखर त्याच्यात घातली आणि परत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे. अंदाजे पूर्ण माझं खव्याचं परतून साखर वगैरे घालून पण परतून तयार पेढ्यांसाठी व्हायला एक 9 ते 10 मिनटं सतत मी हे केलेलं आहे, की जेणेकरून त्याचं कलर आणि टेक्स्चर खूप चांगलं येईल. आणि साखर घातल्यानंतर आपल्याला एक 3 मिनटं अजून त्याला छान परतवावं लागतं, की साखर त्यात छान मेल्ट होते आणि अजिबात दातामध्ये आपल्याला होत नाही, तोंडात टाकल्या हा पेढा विरघळतो. आणि तुम्ही बघा की आधी आपण जो खवा टाकला त्याच्यापेक्षा टेक्स्चर थोडंसं हे डार्क व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्या अशाच रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता गणपतींचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे, तर आपण घरच्या घरीसुद्धा हे कंदी पेढे बनवू शकतो. आणि आपल्याला कोणाकडे जायचं असेल तरीसुद्धा हा घरचा खाऊ म्हणून नेऊ शकतो आणि घरच्या बाप्पालाही हा प्रसाद दाखवू शकतो. नक्की करून बघा तुम्ही, सोपी पद्धत आहे. आणि तुम्हाला खवा बनवायला वेळ नसेल तर तुमच्या आजूबाजूला ज्या डेअरी असतील जिथे खवा बनत असेल तर तिथून हा आणा. आणि हा जो खवा आहे तर हा खवा मी बाहेर जसं डेअरीतून आणलेला आहे.
तुम्ही बघत असाल खूप छान त्याला चकाकी आलेली तुम्हाला दिसत असेल आणि ती साखरसुद्धा खूप छान विरघळली. खव्याचं आपलं झाल्यानंतर, साखर विरघळल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर साधारण हा सेट व्हायला एक अर्धा तास तरी लागतो. 30 ते 40 मिनटं लागतात. घाई करायची नाही आहे पेढा वळण्याची. छान त्याला गार होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर पेढा वळायचा. गरम असताना पेढा वळायला जाऊ नका, तो वळला जाणार नाही. आणि तुम्ही याच खव्याचे मोदकसुद्धा करू शकता, मोदकांचा आकारसुद्धा करू शकता. पेढ्याच्या ऐवजी तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल तर तुम्ही मोदकसुद्धा करू शकता. दोन्हीही याच्यामध्ये तर मी कंदी पेढा केला आहे. जर तुम्हाला हवं असेल, कारण गणपतीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे मोदकांचा आकार तुम्हाला जर द्यायचा असेल तर तुम्ही मोदकांचा आकारसुद्धा देऊ शकता. आणि आता तुम्ही बघा, मी मुद्दामून जास्त वेळ याच्यासाठी दाखवते की त्याची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया तुम्हाला पूर्ण कळेल. आता आपण शेवटी वेलदोडा पावडर घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. थोडीशी ड्रायफ्रूट पावडर पण मी क्रश करून याच्यामध्ये घातलेली आहे. तुम्हाला मी घेताना दाखवलं नव्हतं, सांगायचं माझं झालं तर. थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम रोस्ट वगैरे मी केलेले नाहीत, तर ते सुद्धा मी थोडेसे टाकलेत. आणि गार झाल्यानंतर ह्या प्रमाणात तुम्ही हाताने बघू शकता की आपण वळू शकतो असं. आणि ते थोडंसं भगराळ होतं. पूर्ण थंड करून घ्या छानपैकी आणि मग हा पेढा तुम्ही करू शकता. तर आपण अशा प्रकारे सगळे पेढे करून घ्यायचे. वरून मी थोडंसं बदाम किसून त्याला तसा तो चुरा असतो अख्खा म्हणजे लावू शकत नाही आपण, चांगला नाही दिसत. आणि ह्या प्रकारे असे सगळे पेढे करून घेणार आहे छानपैकी आणि तुम्हाला दाखवते आता. इतके सुंदर होतात हे पेढे, आणखीन खूप छान दिसतात, खूप छान लागतात. कमी साखर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते अगदी डाएट फ्रेंडलीसुद्धा होऊ शकतात. सणावाराचे दिवस आहेत, आपण थोडंफार गोड तर खातोच. तर हे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडतील, कारण केल्यानंतर तोंडात टाकणारा पेढा कोणाला नाही आवडणार, घरी केलेला. त्याला वरती आपल्याला एक एक असा बदामाचे जे किसून घेतल्यामुळे ते खूप छान दिसतात. तुम्हाला ऑप्शनल आहे अगदीच, बदाम नसेल लावायचा, कारण तसाच ठेवायचा असेल तर तुम्ही तो तसाच ठेवू शकता. आणि आपले पेढे तयार आहेत. गणपती बाप्पा मोरया. नक्की नैवेद्याला हे पेढे करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुमचे कंदी पेढे कसे झाले. देवासमोरही खूप पेढ्यांचे येतं, तुम्ही त्याचे सुद्धा या प्रकारे करू शकता. काय करायचं एवढ्या पेढ्यांचे आपल्याला माहीत नसतं, तर या प्रकारे ते विरघळत दमा, त्यातच थोडी साखर हवी तर घाला आणि या प्रकारे कंदी पेढे करा. धन्यवाद. नक्की 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 करून बघा.